Good morning, student. Welcome you all. In the last video, we see the details of introduction about the illumination and electrification of building. In that, we see lot of pictures regarding the illumination scheme adopted for interior and exterior premises of residential, commercial as well as industrial premises. So these are the societal or industrial needs. So from this video onwards, we are going to see the first chapter, and the first chapter name is Fundamentals of Illumination, and that sub point is Features of Good Illumination Scheme. So first feature is comfortable. It means good illumination scheme should be comfortable to everybody. Means जे कोणी इल्युमिनेशन स्कीमचा वापर करत आहेत त्यांच्यासाठी ते कम्फर्टेबल असायला हवं. सेकंड, प्लीजंट सराउंडिंग. बाय द गुड इल्युमिनेशन स्कीम द सराउंडिंग एरिया ऑफ दॅट लोकेशन शुड बी प्लीजंट. म्हणजेच इल्युमिनेशन स्कीममुळं जो काही सराउंडिंग एरिया असेल, वर्क सरफेसचा असेल, वर्कचा असेल, तो सगळा प्लीजंट असायला हवा. Then long life. The life of designed illumination should be large or should be long. म्हणजेच जे इल्युमिनेशन स्कीमसाठी जे आपण ॲक्सेसरीज किंवा जे फिटिंग्स वापरणार आहोत या सगळ्यांचंच लाईफ हे लॉंग असायला हवं. इकॉनॉमी. whatever the cost required for installing the accessories or the fittings of illumination, it should be economical. म्हणजेच जे काही कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट असेल, जे इल्युमिनेशन स्कीमसाठी ज्या काही लागणाऱ्या वस्तू असतील, ॲक्सेसरीज असतील, फिटिंग्ज असतील, ह्या लो कॉस्टच्या असाव्यात जेणेकरून इकॉनॉमी होईल. द नेक्स्ट, लेस मेंटेनन्स. इन द गुड इल्युमिनेशन स्कीम द मेंटेनन्स अँड रिपेअर शुड बी लेस. म्हणजेच जे काही ॲक्सेसरीज आपण वापरणार आहोत त्याचा मेंटेनन्स हा कमी असायला हवा किंवा नसायलाच हवा. म्हणजे जे लॅम्प्स असतील त्याचा मेंटेनन्स म्हणजे वारंवार क्लीन करणं अशा पद्धतीचं. म्हणजेच काय होईल, जेणेकरून रिपेअर्सचे चान्स कमी होऊन जातील किंवा शून्य होऊन जातील आणि म्हणजेच लेस मेंटेनन्स होऊन जाईल. द नेक्स्ट, ॲपिरन्स. इल्युमिनेशन स्कीमकरिता जे काही लायटिंग ॲक्सेसरीज किंवा फिटिंग्स वापरलेत या सगळ्यांचाच ॲपिरन्स हा गुड असायला हवा. द नेक्स्ट, लेस ग्लेअर. द ग्लेअर इज फटीग टू द ह्युमन आय. देअरफॉर द इल्युमिनेशन स्कीम डिझाइन्ड इन अ सच अ वे दॅट देअर शुड बी लेस ग्लेअर. म्हणजेच इल्युमिनेशन स्कीम डिझाईन करत असताना त्या ग्लेअरमुळं ह्युमन आयवरती कोणताच स्ट्रेस किंवा स्ट्रेन किंवा टायर्डनेस जाणवता कामा नये. म्हणजेच इल्युमिनेशन स्कीम ही ग्लेअर कमीत कमी ग्लेअर असावा. द नेक्स्ट, लेस फ्लिकरिंग. द फ्लिकरिंग शुड बी ऑलवेज लेस फॉर एनी टाईप ऑफ इल्युमिनेशन स्कीम. म्हणजेच कुठलाही इल्युमिनेशन स्कीम असेल त्याच्यामधला जो वापरलेला लॅम्प असेल तो फ्लिकरिंग करत नसलेला असावा. म्हणजेच फ्लिकरिंग याचा अर्थ असा होतो की त्याच्या लाईट इंटेन्सिटीमध्ये हे चेंजेस येत राहतात विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर अशामुळं काय होतं, वर्क करण्यासाठीचा कॉन्सन्ट्रेशन तिथे येत नाही, जो ह्युमन आयवरती इम्पॅक्ट पाडून जातो. म्हणजेच इल्युमिनेशन स्कीम ही लेस फ्लिकरिंगची असावी. टू अवॉइड हार्ड शॅडोज. होल इल्युमिनेशन स्कीम इज डिझाइन्ड फॉर मिनिमम शॅडोज. ॲट द टाईम ऑफ फ्लड लाईट द हार्ड शॅडोज आर अवॉइडेड. ज्या काही इल्युमिनेशन स्कीममध्ये लॅम्प्स वापरलेत याच्यामध्ये त्या लॅम्पमुळं शॅडो ज्या आहेत ह्या कमीत कमी असावेत. म्हणजे फ्लड लाईट एखादं जर असेल
तर याच्यामध्ये फ्लड लाईट डिझाईन करत असताना किंवा इन्स्टॉल करत असताना शॅडोज कशा कमी होतील किंवा कशा कमीत कमी असतील याच्याकडे लक्ष दिलं जातं. Sufficient lux level. The lux level is decided by the type of application, types of location and their country standard. म्हणजेच जे काय वर्क करणार आहोत वर्क सरफेसवरती त्या वर्क सरफेसचा टाईप कोणता आहे त्याच्यावरून तो लक्स लेवल असायला हवा. आणि या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात त्या लोकेशन, त्या वर्क सरफेसचं लोकेशन कुठं आहे, ज्या कारणासाठी वर्क आपण करणार आहोत, ज्या ॲप्लिकेशनसाठी वर्क करणार आहोत आणि त्या त्या कंट्रीजचे त्या त्या देशाचे स्टँडर्ड्स जे काय आहेत याच्यानुसार. म्हणजेच गुड इल्युमिनेशन स्कीम शुड बी सफिशियंट लक्स लेवल. द नेक्स्ट, क्लीनलीनेस. The illumination scheme should be free from any type of ash, smoke or any other air pollution as well as light pollution. Means it should be clean. म्हणजेच गुड इल्युमिनेशन स्कीममध्ये ज्या आपण ॲक्सेसरीज किंवा फिटिंग्स वापरणार आहोत हे कोणतेच पोल्युशन करणारे कंटेंट्स हे एन्व्हायरमेंटमध्ये पसरवता कामा नयेत. म्हणून तो क्लीन असायला हवा. सिंपल कंट्रोल. द इल्युमिनेशन स्कीम डिझाइन्ड बाय द इलेक्ट्रिकल लाइटिंग इज व्हेरी सिंपल. इट मीन्स कंट्रोल ऑफ दॅट इलेक्ट्रिकल लाइटिंग इट शुड बी व्हेरी सिंपल. म्हणजेच जे काही इल्युमिनेशन स्कीममध्ये आपण लाइटिंग ॲक्सेसरीज किंवा फिटिंग्स यूज करणार आहोत याचं कंट्रोल हे सिंपल असायला हवं. म्हणजेच anybody can control these light fittings. Next subpoint आहे advantage of good illumination scheme. आता गुड इल्युमिनेशन स्कीमचा ॲडव्हान्टेजेस काय काय असतील की जेणेकरून त्याच्यामुळे आपल्याला हे इल्युमिनेशन स्कीम आपल्याला ॲडॉप्ट करता येईल. म्हणजे फर्स्ट आहे इट सेव्स वर्क आवर्स. म्हणजे काय असेल, गुड इल्युमिनेशन स्कीममुळं जे कोणी व्यक्ती असेल वर्क सरफेसवरती वर्क करत आहेत त्या गुड इल्युमिनेशन स्कीममुळं त्यांचं वर्क कंप्लीट होण्यास खूप मदत होईल. म्हणजे त्या वर्क कंप्लीट होण्यासाठीचा लागणारा वेळ हा कमी असेल. म्हणजेच त्या वर्कसाठी वर्क आवर हे कमी होतील. म्हणजेच सेव्ह वर्क आवर्स हे असं होऊन जाईल. त्यालाच कन्सिडर करून इट इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी. जसं की वर्क आवर कमी लागलं याचा अर्थ दिलेल्या कामाच्या पिरियडमध्ये जास्त वर्क होऊन जाईल आणि त्याच्यामुळे जास्त प्रॉफिट होऊन जाईल. द नेक्स्ट, इट अवॉइड्स डार्क शॅडोज अँड ग्लेअर. म्हणजे गुड इल्युमिनेशन स्कीम डार्क शॅडोला अवॉइड करेल आणि ग्लेअरलासुद्धा अवॉइड करेल. The next, it avoids excessive brightness and contrast. गुड इल्युमिनेशन स्कीम असेल हे एक्सेसिव्ह ब्राईटनेस ही अवॉइड करेल आणि कॉन्ट्रास्टसुद्धा अवॉइड करेल. जेणेकरून या दोन गोष्टींमुळं समोरची जी काही वस्तू दिसणारी जे असणार आहे व्हिजन जे असेल हे क्लिअर असेल आणि याचा जास्त ब्राईटनेसचा किंवा ॲडिशनल कॉन्ट्रास्टचा ह्युमन आयवरती कोणतं स्ट्रेन येणार नाही. त्यामुळे कुठला थकवा जाणवणार नाही. त्याच्यानंतर आहे ॲडव्हान्टेज, इट हेल्प्स टू क्रिएट प्लीझंट ॲटमॉस्फिअर. म्हणजेच गुड इल्युमिनेशन स्कीममुळं प्लीझंट ॲटमॉस्फिअर क्रिएट करेल. जेणेकरून जे काही ह्युमन बिईंग वर्क करत असणार आहे त्याची इफिशियन्सी ॲटोमॅटिक इन्क्रीज होऊन जाईल. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज इट प्रोव्हाइड्स करेक्ट कलर ॲपिरन्स अँड रेंडर्स टू enable the workers to judge details of their work. म्हणजेच गुड इल्युमिनेशन स्कीममुळं जे काही वर्कर असेल, जे काही ह्युमन बिंग असेल, जे वर्क करत असताना कलरमधला डिफरन्स त्यांना कळून जाईल.
ज्या वस्तू असतील त्याचं साईज, त्याचा शेप, हे सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजेच ते जज करतील त्या वस्तूला आणि मग त्याच्यावरती वर्क करायला त्यांना ते इझी जाईल. द नेक्स्ट अवॉइड्स फटीग अँड आय स्ट्रेन्स. म्हणजेच गुड इल्युमिनेशन स्कीममुळं कोणताच थकवा जाणवणार नाही आणि त्या ह्युमन बिईंगच्या डोळ्यांवरती, आय म्हणले, त्याच्यावरती स्ट्रेन्स कुठले जाणवणार नाहीत. देन नेक्स्ट, इट इम्प्रूव्ज मोरल अँड मोटिवेशन. गुड इल्युमिनेशन स्कीम मोरॅलिटी अँड मोटिवेशन हे इम्प्रूव्ज करतील. आता याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण बघावं लागेल. तुम्ही म्हणाल आता मोरल आणि मोटिवेशनचे लेक्चर ऐकून आपल्याला मोटिवेट होतं आहे, लाईटमुळं कसं काय मोटिवेशन होईल? सिम्पल आहे गोष्ट. जर सफिशियंट लक्स लेवलचा लाईट जर आपल्या सभोवती असेल, एखादी गोष्ट वाचत असताना किंवा एखादं काम करत असताना, तर ॲटोमॅटिक त्या लाईटमुळंच मोटिवेशन मिळेल किंवा मोरॅलिटी मिळेल. म्हणजेच लाईटमुळं किंवा गुड इल्युमिनेशन स्कीममुळं आपल्याला मोटिवेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येईल. समजा कमी प्रकाशात जर आपण स्टडी करत बसलो एका केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये सफिशियंट लक्स लेवलमध्ये किंवा इल्युमिनेशनमध्ये आपण स्टडी करत बसलो, तर दोन्ही केसमध्ये आपल्याला फरक कळेल आणि मग सेकंड केसमध्ये स्टडी जरा जास्त झालेला आपल्याला दिसेल. थर्ड और नेक्स्ट, अवॉइड्स ऑब्स्टॅकल ॲक्सिडेंट. गुड इल्युमिनेशन स्कीम अवॉइड्स ऑब्स्टॅकल और ॲक्सिडेंट्स असं म्हणतात. म्हणजेच काय, सफिशियंट लक्स लेवल इन इंडस्ट्री और एनीवेअर इन द वर्क सरफेस, याच्यामुळं ऑब्स्टॅकल जे काय असतील, अडथळे असतील मधले, हे दिसेल किंवा आपल्याला हे अवॉइड करता येतील आणि याच्यामुळंच वर्क करत असताना वर्कर्सना ॲक्सिडेंट तिथले कमी होऊन जातील. देन प्रोव्हाइड सेफ्टी अँड सिक्युरिटी. याच्यामध्ये जर बघायचं जर झालं तर लाईटचा वापर ज्या इल्युमिनेशनच्या कारणासाठी केलं आहे तेच म्हणजे दुसरी गोष्ट जी असेल ती सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी सुद्धा होऊ शकते. अँड लास्ट, प्रोव्हाइड लाईट इन इकॉनॉमिकल मॅनर. म्हणजेच जे काही इल्युमिनेशन स्कीम आपण यूज करणार आहोत, ते सफिशियंट लक्स लेवल जर यूज केलो आपण, तर जी काय रिक्वायर्ड असेल ती जी लाईट इकॉनॉमिकलला आपण घेऊन जाऊ शकतो. अँड नाव प्रोव्हाइड्स परफेक्ट लक्स व्हॅल्यू अकॉर्डिंग टू वर्क प्लेन. सिमिलरली आपल्याला अकॉर्डिंग टू वर्क प्लेन आपण लक्स लेवल और लक्स व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकतो. सो दीज आर द ॲडव्हांटेजेस विच आर इन्व्हॉल्व फॉर द गुड इल्युमिनेशन स्कीम. नेक्स्ट पॉईंट आहे इल्युमिनेशन टर्मिनॉलॉजी. म्हणजे इथून पुढे आपल्याला बघावं लागेल जे काही इल्युमिनेशनमध्ये टर्म्स आहेत, टर्मिनॉलॉजी म्हटलं त्याला, डेफिनेशन्स असतील, वेगवेगळे टर्म्स असतील इल्युमिनेशनच्या संदर्भातले, तर ते आपल्याला पाहावे लागतील. तर फर्स्ट जर बघायचं झालं, समोर आपल्या लिस्ट दिसते. इट कन्सिस्ट व्हेरियस टर्मिनॉलॉजी, नथिंग बट लाईट, luminous flux, luminous intensity, lumen, illumination, candle power, lux or metal candle, MSCP, MHCP, MHSCP म्हणजेच मीन स्पेरिकल कॅन्डल पॉवर, मीन हेमिस्पेरिकल कॅन्डल पॉवर, रिडक्शन फॅक्टर, लॅम्प इफिशियन्सी, स्पेसिफिक कन्झम्पशन, स्पेस टू हाईट रेशो, ग्लेअर, utilization factor, depreciation factor, absorption factor, maintenance factor, waste light factor, reflection factor, solid angle.
तर एवढे आपल्याला टर्म्स बघावे लागतील इल्युमिनेशन टर्मिनॉलॉजीमध्ये. तर वन बाय वन आपण बघत जाऊया. सो फर्स्ट, लाईट. व्हॉट डेफिनेशन सेज? इट इज defined as the radiant energy from hot body which produce visual sensation upon human eye. म्हणजेच एखादी सबस्टन्स असेल, एखादं मेटल असेल, जर समजा आपण त्याला हॉट कंडिशनवरती नेलं, ज्यावेळेस ते रेड हॉट कंडिशनला जाईल त्यावेळेस इट रॅडिएट सम एनर्जी, म्हणजेच त्याच्यातून एनर्जी रॅडिएट व्हायला स्टार्ट होते, जी ह्युमन बिईंगच्या किंवा ह्युमन आयला ते व्हिज्युअल सेन्सेशन जे काय असेल ते व्हिज्युअलाइज होऊन जातं. म्हणजेच एखाद्या मेटल सरफेस असेल किंवा मेटल असेल जो आपण रेड हॉट कंडिशनला घेऊन गेलो, त्याला टेम्परेचर त्याचं इन्क्रीज करत, तर त्याच्यातून रॅडिएशन्स बाहेर पडायला चालू होतात. जे रॅडिएशन्स आपल्याला दिसत आहेत त्याच वेळेस ते आपल्याला रेड हॉट असं दिसायला चालू होतं. जर समजा असंच आपण त्याला जर आणखीन टेम्परेचर वाढवत नेलो तर त्याच्यातून रेड हॉटचा तो येलो हॉटला टर्न होईल आणि मग फायनली त्याच्यातून म्हणजे आपल्याला कलरमध्ये डिफरन्स ओळखायला आलो. तसंच जर इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज करून एखाद्या मेटलमध्ये करंट फ्लो केला तर त्याच्यामध्ये सुद्धा टेम्परेचर वाढत जाईल आणि टेम्परेचर वाढत गेल्यानंतर पुन्हा ड्यू टू I² लॉस, जूल्स लॉमुळं हीट जसं तयार होते तसंच त्याचे पुढचे स्टेप असेल, हीट होऊन नंतर मग त्याच्यातून रेडिएशन्स यायला चालू होतील. त्याच्यानंतर आपल्याला रेड वेवलेंथ आपल्याला दिसायला चालू होईल आणि त्याच्यानंतर तसाच तो करंट फ्लो केला तर त्याच्यातून येलो वेवलेंथ आपल्याला दिसायला चालू होईल. म्हणजे इट स्टार्ट्स एमिट रॅडियंट एनर्जी, म्हणजेच आपल्याला त्यातून लाईट दिसायला चालू होते. इट इज डिनोटेड बाय Q अँड एक्सप्रेस इन लुमेन्स आवर. थोडंसं हे लाईटच्या बाबतीतलं फॅक्ट्स काय आहे बघूया. हे आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे बट फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय, तर याच्यामध्ये कोणतेही अडथळे असणार नाहीत. जे काही व्हॅक्यूमसाठी तयार केलेली जागा असेल, ट्यूब असेल, याच्यामध्ये अडथळे ना एअर असेल, ना वॉटर असेल, ना कुठलंच मीडियम असेल. तर त्याचं स्पीड असेल किंवा त्या व्हॅक्यूममध्ये जर लाईट जर ट्रॅव्हल जर होत असेल तर त्याचं स्पीड असेल 2,99,792 km/s. म्हणजे इतकं त्या लाईटचं स्पीड असेल. इफ लाईट ट्रॅव्हल्स थ्रू ग्लास, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.5. देअरफॉर द लाईट स्पीड ऑफ लाईट थ्रू द ग्लास इज 2,00,000 km/s. म्हणजे आपण व्हॅक्यूमचं स्पीड बघितलं आहे 2,99,000 अप्रॉक्सिमेटली. जिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 जर कन्सिडर केला तर ग्लास थ्रू जर आपल्याला पाठवायचं असेल, ग्लास म्हणजे काच थ्रू जर पाठवायची असेल लाईट, तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल 1.5 आणि याच्यामुळं त्याचं स्पीड थोडंसं कमी होतं आहे. म्हणजे ते किती होतं आहे, 2,99,000 वरून 2,00,000 km/s होतं आहे. तसाच तो ग्लासचा जसा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तसाच वॉटरचा सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, जो असेल इट शुड बी 1.3. म्हणजेच थोडंसं आणखीन त्याचं स्पीड कमी होऊन जाईल. while the refractive index of air is 1.0003, meaning that the air is only slightly slows down light. The next fact, light takes 1.255 seconds to get from the earth to moon. म्हणजे अर्थपासून मूनकडे लाईट 1.2 सेकंड्समध्ये मिळू शकते. दुसरी गोष्ट आपल्याला माहीत असेल, सनकडून किंवा सूर्यापासून पृथ्वीवरती येण्यासाठी 8.5 मिनिटे लागतात. म्हणजे याच्यावरून आपण अंतरसुद्धा काढू शकतो. लास्ट आहे, सनलाईट कॅन रीच अ डेप्थ ऑफ अराउंड 80 meters इन दी ओशन. म्हणजे ओशन म्हणजे वॉटरच असेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघितलं आपण वरती, वॉटरचा 1.3 आहे. म्हणजेच याच्यावरून ही लाईट अप टू 80 meters ही पोचू शकते ओशनमध्ये. तर हे फॅक्ट्स होते. कमिंग टू दॅट पॉईंट, नेक्स्ट डेफिनेशन इज ल्युमिनस फ्लक्स.
हे काय, इट इज डिफाइंड ॲज द टोटल लाईट एनर्जी रॅडिएटेड पर सेकंड फ्रॉम अ लुमिनस बॉडी. म्हणजे टोटल लाईट एनर्जी रॅडिएटेड, जी काही लुमिनस बॉडी असेल, जे काही मेटल तुम्ही हॉट केलेलं होतं त्याच्यातून जी काही रॅडिएट होणारी एनर्जी पर सेकंडला असणार आहे ते म्हणजेच लुमिनस फ्लक्स. इट इज डिनोटेड बाय एफ अँड एक्सप्रेस इन लुमेन्स. समजा एक पॉईंट सोर्स जर आपण बघितला लॅम्प असेल तर लुमिनस फ्लक्स हे सगळ्या अराउंडलाच तो रॅडिएट होईल असं आपल्याला ह्या सोबतच्या पिक्चरमध्ये दिसतंय. सो टोटल लुमिनस फ्लक्स इज शोन over that picture. नेक्स्ट असेल लुमिनस इंटेन्सिटी. लाईट बघितलो आपण, लुमिनस फ्लक्स बघितले, आता लुमिनस इंटेन्सिटी बघतोय म्हणजे त्याची तीव्रता बघतोय. इट इज डिफाइंड ॲज लुमिनस फ्लक्स रिसिव्ड बाय अ सरफेस पर युनिट एरिया. म्हणजे लुमिनस फ्लक्स एखाद्या सोर्समधून निघाल्यानंतर सरफेस पर युनिट एरिया तो रिसिव्ह किती होतोय याला लुमिनस इंटेन्सिटी म्हणतोय. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ई अँड युनिट इज लक्स ऑर लुमेन्स पर मीटर स्क्वेअर अँड द फॉर्म्युला इज ई इक्वल्स टू एफ अपॉन ए. म्हणजे लुमिनस फ्लक्स त्या वर्किंग प्लेनवरती किंवा सरफेस युनिट एरियावरती किती रिसिव्ह होते याला त्याची लुमिनस इंटेन्सिटी असं म्हटलं आहे. सोबतच्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसेल एक लॅम्प सोर्स आहे, त्याच्यातून जो काही अँगल असेल त्यातून ते लुमिनस फ्लक्सेस बाहेर पडत आहेत आणि मग ज्या ठिकाणी सरफेस एरिया असेल त्या सरफेस एरियावरती किती लुमिनस फ्लक्स रिसिव्ह होतो आहे याचाच अर्थ आहे तो लुमिनस इंटेन्सिटी. नेक्स्ट लुमेन. इट इज डिफाइंड ॲज द लुमिनस फ्लक्स एमिटेड इन अ युनिट सॉलिड अँगल बाय अ सोर्स ऑफ 1 कॅन्डल पॉवर. म्हणजे लुमिनस फ्लक्स एमिटेड इन अ युनिट सॉलिड अँगल, एखाद्या युनिट सॉलिड अँगलमध्ये लुमिनस फ्लक्स एमिट होतो आहे कुणामुळं तर बाय सोर्स ऑफ 1 कॅन्डल पॉवर. एका 1 कॅन्डल पॉवर म्हणजे एक लॅम्प जर आपण कन्सिडर केला तर याच्यामुळून जे काय लुमिनस फ्लक्स एमिट करतो आहे त्या सॉलिड अँगलमध्ये यालाच लुमेन असं म्हटलं आहे. नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ कॅन्डल पॉवर इंटू solid angle is equals to lumen. The next, candle power. What is meant by candle power? It is the light radiating capacity of a source. म्हणजे एखाद्या लॅम्पची रॅडिएटिंग कॅपॅसिटी किती आहे सोर्सची याला कॅन्डल पॉवरमध्ये मेजर केले जाते. इन अ गिवन डिरेक्शन it is defined as the number of lumens emitted by a source, nothing but a lamp, in which a unit solid angle in a given direction. So candle power formula is lumens upon solid angle. The next, illumination. It is defined as the luminous flux received by surface per unit area and it is denoted by capital E. The next, lux or meter candle. It is defined as the luminous flux falling per square meter on the surface which is perpendicular to the rays of light from the source of 1 candle power and 1 meter away from it. म्हणजेच the luminous flux falling per square meter on the surface. म्हणजे एखाद्या लॅम्पमधून लुमिनस फ्लक्स पर स्क्वेअर मीटरच्या सरफेसवरती पडल्यानंतर विच इज परपेंडिक्युलर टू द रेज ऑफ लाईट फ्रॉम द सोर्स. म्हणजे हे पर स्क्वेअर मीटर हे परपेंडिक्युलर असायला पाहिजे कुठून तर जे काही सोर्स असेल लाईटची त्या सोर्सला किंवा त्या सोर्समधून जे काही रेज बाहेर पडणार आहेत त्याला परपेंडिक्युलर, त्याला मीटर कॅन्डल असं म्हणलं आहे. देन नेक्स्ट MSCP. MSCP नथिंग बट मीन स्फेरिकल कॅन्डल पॉवर. याच्यामध्ये काय
It is defined as the mean of candle power in all direction in all planes from the light. सोबतच्या चित्रामध्ये दिसतंय. परत एकदा डेफिनेशन बघूया. The mean of candle power in all direction in all plane from the source of light. म्हणजेच एखाद्या लॅम्पपासून किंवा एखाद्या सोर्सपासून सगळ्या डिरेक्शनला कॅन्डल पॉवर डिस्प्रेड झालेली दिसते. त्यालाच मीन स्फेरिकल कॅन्डल पॉवर म्हणले. म्हणजे ते स्पियरमध्ये जे कॅन्डल पॉवर ज्या कुठल्याही पॉईंटमधून आपल्याला ती रिसीव्ह केली तर आपल्याला तेवढीच भेटेल. त्याला मीन स्फेरिकल कॅन्डल पॉवर असं म्हणले. The next MHCP, mean horizontal candle power. It is the mean, nothing but average of the candle power in all direction on horizontal plane which passes through the source. मगाशी जे होतं MHCP याच्यामध्ये तो स्पियर होता किंवा इन ऑल डिरेक्शन होतं. आता फक्त हॉरिझॉन्टल प्लेनला ते किती ॲव्हरेज आपल्याला कॅन्डल पॉवर मिळते म्हणजेच याला MHCP असं म्हटलं आहे. द नेक्स्ट MHSCP, mean hemispherical candle power. It is defined as the mean power of candle power in all direction within hemisphere either above horizontal plane or below horizontal plane. आता इथे हेमिस्फेरिकल कॅन्डल पॉवर म्हटलं आहे. म्हणजेच mean power of candle power in all direction within hemisphere either above or below horizontal plane. The next reduction factor, it is the ratio of its mean spherical candle power to mean horizontal candle power. म्हणजेच रेशो in between MHCP to MHCP. The next lamp efficiency, it is defined as the ratio of luminous flux to the power input. म्हणजेच जे काही luminous flux असेल जो लॅम्प बाहेर काढतोय रॅडिएट करतो टू दी पॉवर इनपुट म्हणजे जी काय लॅम्प पॉवर कन्झ्युम करून घेते याच्या रेशोला लॅम्प एफिशियन्सी असं म्हणते. अर्थातच आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट. इट्स युनिट इज लुमेन पर वॅट. जर बघायचं जर झालं एखादं लॅम्प जर तुम्ही घेतला LED असेल CFL असेल तर त्याच्यावरती लुमेन्स त्या नंबर ऑफ वॅटेजसाठीचं लुमेन्स तिथे दिलेलं असतं. आपण काय करतो आहे आपण वॅटनुसार ते लॅम्प परचेस करतो आहे बट ॲक्च्युली त्या प्रत्येक वॅटेजसाठी हे लुमेन्स वेगवेगळं असू शकतं. म्हणजेच आपल्याला एफिशियन्सी त्या लुमेन्सवरती डिपेंड आहे. त्या लुमेन्सकडे बघून आपल्याला ते लॅम्प्स परचेस करणं गरजेचं आहे. द नेक्स्ट स्पेसिफिक कन्झम्पशन, इट इज अ रेशो ऑफ द पॉवर इनपुट टू द ॲव्हरेज कॅन्डल पॉवर. स्पेसिफिक कन्झम्पशन सांगितलं आहे पॉवर इनपुट टू दी ॲव्हरेज कॅन्डल पॉवर. अर्थात जे काही पॉवर कन्झम्पशन करून घेते इनपुट असेल त्या पॉवर त्या सोर्सचा किंवा त्या लॅम्पचा टू दी ॲव्हरेज कॅन्डल पॉवर अँड द युनिट इज वॅट पर कॅन्डेला. द नेक्स्ट ग्लेअर. इथे ग्लेअर परत एकदा रिपीट होतं आहे. आता याचं डेफिनेशन आपण बघूया डिटेलमध्ये. इट इज डिफाईन्ड ॲज ब्राईटनेस विदिन द फील्ड of vision of a such character as to cause interference or discomfort with vision. म्हणजेच एखाद्या वर्किंग प्लेनवरती किंवा एखाद्या समोरच्या ऑब्जेक्टवरती काम करत असताना जर ते विजन तिथलं क्लिअर दिसत नसेल किंवा कुठले तरी इंटरफरन्स तिथं होत असतील ड्यू टू लॅम्प और ड्यू टू ब्राईटनेस देन इट इज अ डिस्कम्फर्ट विथ दॅट विजन. म्हणजे आपल्याला ते काम करत असताना एखाद्या लाईटमुळेच आपल्याला जर ते विजन क्लिअर होत नसेल तर त्याला ग्लेअर असं म्हणलं आहे. यासाठी आपण एक छोटं उदाहरण बघतो आहे. समोर तुमचं एक पिक्चर आहे. याच्यात आपल्याला दिसून येतं आहे खूप साऱ्या कार्स समोर आहेत. त्या प्रत्येकांच्या लाईट्स चालू आहेत. जर त्या पिक्चरकडे आपण जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला कोणतीच कार क्लिअर दिसत नाही आहे. म्हणजेच त्या लॅम्पच्याच
इंटेन्सिटीमुळं ते सभोवतालचा जो काही पिक्चर असेल तो आपल्याला क्लिअर दिसतच नाही, म्हणजे थोडक्यात ही आपल्याला ग्लेअर आहे हे असं दिसतंय, विच इज डिस्कम्फर्टेबल टू व्हिजन ऑर ह्युमन आय. ठीक आहे. तर नेक्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला असं दिसतंय की तो इल्युमिनेशन स्कीम कसा असायला हवा की जेणेकरून ग्लेअर तिथला नाहीसा होईल, किंवा ते इल्युमिनेशन आपल्याला कसं वापरता येईल, किंवा तो कसं एक्सेलंट किंवा कसा गुड असेल. तर फर्स्ट सांगितलं आहे जनरल लायटिंग स्कीम आपण जर बघितली तर तो त्यांनी सांगितलं की व्हेरी बॅड. देन नेक्स्ट पार्शली त्यांनी सांगितलं आहे जनरल, तर तो बॅड असं सांगितलं. नंतर हाफ स्फेरिकल घेतला आहे जो गुड असेल, आणि नंतरचा तो एक्सेलंट आहे. एक्सेलंट काय, जर जिथे वर्क करायचा आहे तेवढाच भाग तो इल्युमिनेट झाला आहे, म्हणजे त्याच्या साईडचा आपल्याला एरिया आपल्याला हा दिसू शकतो आहे. फर्स्ट याच्यामध्ये साईडचा एरिया काहीच दिसत नाही आहे, तो ग्लेअर असेल त्यामुळं, म्हणून त्याला व्हेरी बॅड असं म्हटलं आहे. असो, कमिंग टू दॅट नेक्स्ट पॉईंट, स्पेस टू हाईट रेशो. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन लॅम्प्स अँड माउंटिंग हाईट ऑफ द लॅम्प्स. म्हणजेच रेशो असेल कुठला, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन लॅम्प्स. म्हणजे जर आपण सिलिंगला जर लॅम्प्स लावले असतील, ट्यूब्स अडकवले असतील, तर त्याच्यामधला हॉरिझॉन्टल डिस्टन्स अँड माउंटिंग हाईट ऑफ द लॅम्प्स फ्रॉम द वर्किंग प्लेन. म्हणजे किती उंचावरती तो लॅम्प किंवा लाईट किंवा ट्यूबलाईट हे अडकवले, या दोघांच्या रेशोला स्पेस टू हाईट रेशो असं म्हणतात. द युनिफॉर्म इल्युमिनेशन इट्स व्हॅल्यू इज इन बिटवीन 1 to 2. म्हणजे त्याचा रेशो 1 to 2 मध्ये असलेला तो चांगला आहे. द नेक्स्ट, युटिलायझेशन फॅक्टर. टोटल लाईट एमिटेड बाय सोर्स ऑफ अ लाईट इज नॉट युटिलाइज्ड ऑन द वर्किंग प्लेन. म्हणजेच लॅम्प असेल, ट्यूबलाईट असेल, जे काही टोटल एमिट करणारं लाईट ती वर्किंग सरफेसवरपर्यंत किती पोचते, मग त्याचा युटिलायझेशन फॅक्टर झाला. इट्स फॉर्म्युला इज टोटल लुमेन्स रिचिंग ऑन अ प्लेन टू दी टोटल लुमेन्स गिवन आउट बाय द लॅम्प. सिम्पल, एक लॅम्प आहे, तो लुमेन्स किती प्रोड्यूस करतोय आणि तो प्लेनवरती किंवा त्या हॉरिझॉन्टल वर्किंग प्लेनवरती किती रिसीव्ह होतो किंवा किती रीच करतोय, याला त्याचं युटिलायझेशन फॅक्टर असं म्हणलंय. द नेक्स्ट, मेंटेनन्स फॅक्टर. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ इल्युमिनेशन अंडर नॉर्मल वर्किंग कंडिशन टू द इल्युमिनेशन व्हेन द थिंग्स आर परफेक्टली क्लीन. म्हणजेच इट इज द रेशो ऑफ, हे रेशो आहे कुणाचं आहे, तर इल्युमिनेशन अंडर नॉर्मल वर्किंग कंडिशन. ज्यावेळेस नॉर्मल वर्किंग कंडिशन असताना इल्युमिनेशन, आणि टू दी काय सांगितलं आहे, इल्युमिनेशन व्हेन द थिंग्स आर परफेक्टली क्लीन. म्हणजे थिंग्स म्हणजे त्या इल्युमिनेशनसाठीचे जे काही फिटिंग्स किंवा एक्सटेरियर वापरले, तेच ॲक्सेसरीज वापरले असतील तर ते त्या क्लीन केल्यानंतरचं तो त्याला मेंटेनन्स फॅक्टर असं म्हणलं आहे. एक उदाहरण आपण बघू शकतो. एखादा लॅम्प आहे किचनमध्ये असेल, समजा ट्यूबलाईट असेल, जर आपण रोजच वापरतो ती ट्यूबलाईट आणि एखाद्या दिवशी जर आपण ती स्वच्छ जर केली, तर त्या दिवशीचा संध्याकाळी ती ट्यूब लावण्यात आलेल्या जर ऑब्झर्वेशन जर तुमचं असेल व्यवस्थित, तर त्या दोन्ही केसमधलं ऑब्झर्वेशन तुम्हाला दिसेल. एक म्हणजे क्लीन करायच्या आधीचं इल्युमिनेशन लेवल आणि दुसरं क्लीन झाल्यानंतरचं इल्युमिनेशन लेवल, नक्कीच फरक असेल. यालाच मेंटेनन्स फॅक्टर असं म्हणतं आहे. किंवा दुसरं एक एक्झाम्पल आपण जर घेतलं तर असं आपल्याला दिसून येतं आहे, समजा एखादी ट्यूब, फ्लोरोसेंट ट्यूब गेल्यानंतर आपण नवीन रिप्लेस करतो आहे, केल्यानंतर त्यामध्ये येणारा बदल किती आहे, म्हणजे आपल्याला ती नवीन ट्यूबलाईट लावली ही आपल्याला दिसून येते, जाणवते. तिसरं एक्झाम्पल जर बघायचं जर झाला, समजा आपण दिवाळीला घर रंगवत असतो, रंगवल्यानंतर त्याच दिवशी रात्री ज्यावेळेस आपण लाईट लावतो, तर त्याच वेळेस नक्कीच आपल्याला तो फरक जाणवेल. त्या रूममध्ये असेल, त्या हॉलमध्ये असेल, सेम ट्यूब लावल्यानंतर किंवा सेम लाईट लावल्यानंतर आपल्याला थोडंसं ऑब्झर्वेशनही आपलं वेगळंच असणार आहे बघण्याचं. चला नेक्स्ट, डिप्रिसिएशन फॅक्टर. इट इज एक्झॅक्टली रिव्हर्स टू मेंटेनन्स फॅक्टर.
and its definition is, it is defined as the ratio of illumination when everything is clean to the illumination under normal working condition. Depreciation factor म्हणजे काय? Illumination when everything is clean to the illumination with normal working condition. म्हणजे असा उलटा रिव्हर्स कंडिशनमध्ये ही डिप्रिसिएशन फॅक्टर मेंटेनन्सच्या आपण इथं बघतोय. डिप्रिसिएशनचा अर्थ काय? यासाठी एक्झाम्पल सांगितलं होतं मी तुम्हाला. एखादी गोष्ट जर असेल तर त्याचं डिप्रिसिएशन हे होत राहतं. म्हणजे एखादी वस्तू त्याच्या लाईफपर्यंत जर आपण ती वापरत असू तर त्याच्या लाईफच्या एंडला त्याचं डिप्रिसिएशन होऊन डिप्रिसिएशन कॉस्ट किंवा डिप्रिसिएशन फॅक्टर तो कन्सिडर जर केला तर ती वापरायच्या सुरुवातीला आपण जर तो डिप्रिसिएशन कॉस्ट जर आपण ठरवलेल्या डिप्रिसिएशन कॉस्टप्रमाणे जर आपण ती गोळा करत गेलो तर ॲट द एंड ऑफ द लाईफ ऑफ दॅट इक्विपमेंट ऑर दॅट फिटिंग ती कॉस्टमधून आपल्याला त्या लाईफच्या एंडला त्याच्या एक कॅपिटल रक्कम आपल्याजवळ येईल की जेणेकरून ती वस्तू त्या लाईफच्या एंडला विकल्यानंतर स्क्रॅप व्हॅल्यू त्याची असेल, ती स्क्रॅप व्हॅल्यू आणि ती डिप्रिसिएशनची कॉस्ट जी काय आत्तापर्यंत गोळा झाली त्या दोघांच्या बेरीजमधून ती आपल्याला नवीन विकत घेता येईल कुठल्याही एक्सटेरियर फायनान्शियल हेल्पच्या शिवाय. म्हणजे ह्याला डिप्रिसिएशन असं म्हणलं आहे. थोडक्यात इथं आता आपल्याला बघायला लागेल इल्युमिनेशनमध्ये एखादा लॅम्प आपण यूज करतो आहे सुरुवातीला त्याच्यात इंटेन्सिटी खूप मिळणार आपल्याला. सुरुवातीला इल्युमिनेशन खूप दिसेल आणि त्याच्या वर्किंग आवर्सच्या शेवटी कदाचित इंटेन्सिटीमध्ये थोडासा फरक पडला असेल, म्हणजे तो कमी झाला असेल, खूप कमी झाला असेल. याला डिप्रिसिएशन फॅक्टर असं म्हटलं आहे. द नेक्स्ट, वेस्ट लाईट फॅक्टर. दिस फॅक्टर इज ड्यू टू द लुमिनस ओव्हरलॅपिंग ॲट वेस्टेज ऑफ लाईट आउटसाइड द वर्किंग प्लेन ड्यू टू इम्प्रॉपर इल्युमिनेशन डिझाईन. म्हणजे इथे आपल्याला बघता येईल की समजा एखाद्या हॉलमध्ये 2 ते 3 लाईट पुरेशा आहेत किंवा 2 लाईट्स आपण ट्यूबलाईट यूज केले. समजा त्या ठिकाणी जर आपण 4 ट्यूबलाईट्स जर यूज करायच्या जर ठरल्या तर त्या प्रत्येक ट्यूबलाईटच्या अंडर जो काय वर्किंग प्लेन येत होता तो आता वर्किंग प्लेन तो आता काय झाला आहे, ओव्हरलॅप होत चालला आहे. म्हणजे त्या वर्किंग प्लेनवरती दुसऱ्या पण ट्यूबचा इल्युमिनेशन तिथे येणार, पहिल्या पण ट्यूबचा इल्युमिनेशन तिथे येणार. म्हणजेच ह्या दोघांच्या ओव्हरलॅपमुळं जी काय लाईट आहे ती लाईट वेस्टेज चालली. यालाच वेस्ट लाईट फॅक्टर असं म्हणतं आहे. द नेक्स्ट, ॲब्झॉर्प्शन फॅक्टर. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ टोटल lumens available on a working plane absorption to the total lumens emitted by source of light. म्हणजेच रेशो आहे कोणाचा आहे बघा, टोटल लुमेन्स अवेलेबल ऑन वर्किंग प्लेन ॲब्झॉर्ब्ड टू द टोटल लुमेन्स एमिटेड बाय द सोर्स ऑफ लाईट. म्हणजे समजा लॅम्प असेल तो 100 लुमेन्स प्रोड्यूस करून देतो आहे आणि त्या वर्किंग प्लेनवरती जर समजा 100 लुमेन्स जर ॲब्झॉर्व होत असेल तर तो परफेक्ट ॲब्झॉर्प्शन फॅक्टर झाला. बट हे वेस्टेजमुळं किंवा ओव्हरलॅपिंगमुळं जे काही काय म्हणूया आपण त्याला वेस्ट होत असेल लाईट फॅक्टर तर त्याची व्हॅल्यू ही कमी होणार. जर समजा जेवढे इमिट केले तेवढंच जर वर्किंग प्लेनवरती मिळत असेल तर ती व्हॅल्यू 1 होऊन जाईल. जर समजा त्याच्यापेक्षा कमी होत असेल तर ती व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल. म्हणजेच इट्स व्हॅल्यू व्हॅरिड बिटवीन 1 to 0.5. द नेक्स्ट, रिफ्लेक्शन फॅक्टर. When a rays of light strikes on the surface is reflected from the surface of an angle of incidence, its value is less than 1. ज्यावेळेस एखादी रेज असेल लाईटचं स्ट्राइक्स ऑन द सरफेस, इट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ अन अँगल ऑफ इन्सिडन्स, इट्स व्हॅल्यू इज लेस दॅन 1 असं म्हणतं आहे. हे रिफ्लेक्शन फॅक्टर आहे. एखादा रेज जर एखाद्या सरफेसवरती पडत असेल तर तो इन्सिडन्स अँगल याच्या थ्रू परत रिफ्लेक्ट होत असेल तर इट्स व्हॅल्यू इज लेस दॅन 1 असं म्हणतं आहे. तर रिफ्लेक्शन फॅक्टर्स फॉर्म्युला दिला आहे इज इक्वल्स टू रिफ्लेक्शन लाईट डिवायडेड बाय इन्सिडंट लाईट. आणि आता आहे लास्ट, सॉलिड अँगल. इट इज सबटेंडेड ॲट
a point in a space by an area and the angle enclosed in the volume formed by infinite number of line lying on the surface of volume and meeting at the point म्हणजेच subtended at a point in a space by an area. एखादं समजा सोर्स आहे, लॅम्पचा सोर्स आहे, तो लुमेन्स इल्युमिनेट करतोय, एखाद्या एरियाला इल्युमिनेट करतोय. सोबतच्या पिक्चरमध्ये दिसतंय बघा, तो स्पियर आहे, त्याच्यामधला तो सॉलिड अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो कसा असेल, लॅम्प सोर्स आहे, एका ठिकाणी आपण सेंटरला कन्सिडर जर केला तर त्याच्यातून तो त्याचा रॅडियस किती असेल, त्या किती अँगलनं जर आपल्याला तो घेत असेल, एरिया जर इल्युमिनेट करत असेल, जर बघितला तर आपल्याला एक कोन दिसतो कम्प्लिटली, जो दाखवतोय की जो एरिया किंवा तो स्पेस असेल तो इल्युमिनेट करतोय. तो इल्युमिनेट करत असतानाचा तो अँगल किती एन्क्लोज केला आहे आणि तो अँगलमध्ये जी किती व्हॉल्यूम असेल त्याचा, त्या व्हॉल्यूममध्ये काय असेल, मग इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन असतील, म्हणजे लाईन इन द सेन्स रेज असतील. द सरफेस ऑफ व्हॉल्यूम अँड मीटिंग ॲट द पॉईंट, म्हणजे त्या लाईन्स ज्या असतील ह्या मीटिंग ॲट द पॉईंट म्हटले, याचा अर्थ मीटिंगच्या ऐवजी आपण इथं असं म्हणूया जो रॅडिएट झाला आहे असा, याला सॉलिड अँगल असं म्हटलं आहे. इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू, युनिट इज टी रॅडियन्स, आणि त्याचा फॉर्म्युला दिला आहे टी रॅडियन्स इक्वल्स टू एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. तर इथे हे टर्मिनॉलॉजी, इल्युमिनेशन टर्मिनॉलॉजी हे एंड होतं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघू लॉज ऑफ इल्युमिनेशन. थँक्यू.